नमस्कार. आज आपण भेटत आहोत आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आमच्यासोबत आहे छोटूसा आर्यनला घेऊन आम्ही गेलो आहेत वैभव कला केंद्रामध्ये, ज्या ठिकाणी गणेश मूर्तींचं कलरिंग केलं जातं. आणि काका स्वतः पण गणेश मूर्ती बनवतात. ते फक्त मातीच्या गणेश मूर्ती बनवतात, शाडू मातीच्या, आणि ज्या POPच्या असतात तर त्या कच्चा माल त्यांनी विकत आणलेला असतो. पण या ठिकाणी ते रंगरंगोटी करतात, अगदी डोळ्यांपासून दागिन्या बनवण्यापर्यंत आणि बाकीचं कलरिंग करण्यासाठी वेगवेगळे कलाकार या ठिकाणी असतात. काका आम्हाला त्यांच्या गोडाऊनमध्ये घेऊन गेले, तिथे ठेवलेला स्टॉक दाखवला आणि काकांनी हे पण सांगितलं की आमचा बऱ्यापैकी स्टॉक आता गेलेला आहे, कारण गणेश स्थापना जवळ आलेली आहे, त्यामुळे आता स्टॉक खूप थोडा शिल्लक राहिला आहे. काका जी मूर्ती बनवता आहेत, कलर करता आहेत, तर त्या मूर्तीची किंमत काकांकडे 1500 आहे. बाजारामध्ये आपल्याला 3-3, 4-4 हजारापर्यंत ही मूर्ती विकत मिळते. शेतकऱ्याच्या मालाप्रमाणेच यांचं पण असंच केलं जातं. आणि ह्या ताई पण छान अगदी कलरिंग करत होत्या, त्यांच्यासोबत पण मी गप्पा मारल्या. सुंदर सुंदर गणेश मूर्ती आम्ही त्या ठिकाणी पाहिल्या. हे जे महादेवाचं स्वरूप असणारी गणेश मूर्ती आहे, काकांनी आवर्जून त्यावरचा कपडा काढला आणि आम्हाला ती गणेश मूर्ती दाखवली. मला त्या गणेश मूर्ती पाहून खरंच खूप छान वाटलं आणि काकांशी बोलून पण आम्हाला छान वाटलं. आर्यनने दर्शन घेतलं आणि आम्ही तिथून निघालो. अशाच प्रकारचे नवनवीन ब्लॉग तुम्हाला पाहायचे असतील तर ID ला फॉलो करा, लाईक करा. थँक्यू.